एका गावात एक श्रीमंत पण अत्यंत कंजूस असा माणूस राहत होता. त्याला स्वतःच्या पैशाचा इतर कोणालाही फायदा होऊ द्यायचा नव्हता. त्याच्या घराशेजारी एक लहान मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. एकदा त्या मुलाला वडापाव खाण्याची इच्छा झाली. तो आपल्या आईकडे मागू लागला. गरीब असल्याने आईने मुलाला समजावले, "आपल्याकडे पैसे नाहीत, आपण वडापाव आणू शकत नाही." हे ऐकून तो मुलगा त्या कंजूस माणसाच्या घरी गेला आणि म्हणाला, "मामा, तुम्ही खूप श्रीमंत आहात. माझ्या आईकडे पैसे नसल्याने मला वडापाव खाता येत नाहीत." त्यावर कंजूस माणूस हसत म्हणाला, "अरे बाळा, वडापाव संपले आहेत आणि ते महाग आहेत. तू माझ्या घरी ये आणि वडापावचा विचार कर. तुला नक्की खाल्ल्यासारखा आनंद मिळेल." मुलगा मात्र हुशार होता. तो शांत बसला नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या कंजूस माणसाच्या घरी गेला. आता त्यांच्या हातात रिकामे भांडे होते. कंजूस माणसाने विचारले, "काय रे, रिकामे भांडे घेऊन का आलास?" मुलगा हसत म्हणाला, "मामा, काल तुम्ही मला वडापावचा विचार करायला सांगितला होता. म्हणून आज मी माझ्या घरी बिर्याणी बनवण्याचा विचार करत आहे. त्यातील बिर्याणी घेण्यासाठी मी हे भांडे घेऊन आलो आहे." हे ऐकून त्या कंजूस माणसाला आपली चूक समजली आणि तो गप्प झाला. तात्पर्य: आपण जसे इतरांशी वागतो तसेच वर्तन आपल्यालाही परत मिळू शकते. फुकटच्या सल्ल्यापेक्षा केलेली खरी मदत नेहमीच मोलाची असते.